आजची कहाणी आहे चावट म्हातारे आणि मी. हॅलो मित्रांनो, माझे नाव प्रीती आहे. मी एके दिवशी थोड्या आनंदासाठी आयुष्यभरासाठी स्वतःवर एक वेगळी भावना घेतली आणि स्वतःच्या नजरेतून उतरले. माझी इच्छा आहे की तो दिवस माझ्या आयुष्यातून निघून जावा, पण जी वेळ गेली ती नष्ट करता येत नाही. तुम्ही सर्व माझी गोष्ट वाचा आणि बघा की मी असे काय केले होते. ही माझी एकदम खरी गोष्ट आहे जी 1 महिन्यापूर्वी घडली होती. माझे नाव प्रीती, माझे वय 16 वर्ष. मी माझ्या ताई प्रियाच्या मैत्रिणीच्या म्हणजे स्नेहाच्या लग्नाला माझ्या ताईबरोबर गेली होती आणि रात्री 9 वाजता आम्ही जेवण केले आणि मी ताईला म्हणाली की आता मला झोप येत आहे, मी झोपायला जाते. तर ती स्नेहा म्हणाली की थांब ना, बस ना, आता डान्सचा प्रोग्राम आहे. मी म्हटले नको, सकाळी लवकर उठायचे. मग माझी ताई बोलली ठीक आहे, जा झोप. तर स्नेहा म्हणाली की तू माझ्या आईजवळ जाऊन झोप. रात्री 1 वाजता मला झोप येऊ लागली. तर मी वर झोपायला आले तर मी पाहिले की काकूजवळ अजिबात जागा नव्हती. एवढ्या रात्री काकूंना उठवायचे कसे हे कळले नव्हते, म्हणून मी बघून आले तर सर्व खोल्या भरलेल्या होत्या. तर मी हॉलमध्ये गेले, तिथे सर्व झोपले होते आणि एक बिछाना मोकळा होता. सर्वांनी चादर घेतली होती, पण माझ्यासाठी चादर नव्हती आणि माझ्या शेजारी एक 60 ते 62 वर्षाचा म्हातारा झोपला होता. मग मी तिथे झोपले. तिथे AC चालू होते आणि माझ्या शेजारी कूलर चालू होता, म्हणून हॉल खूप थंड होता. रात्री मला थंडी वाजू लागली होती, म्हणून मी म्हाताऱ्याजवळ सरकले. तर त्याने मला त्याची चादर अंगावर घातली आणि मी झोपले. मला रात्री जाणवले की म्हातारा मला चिकटला आहे. मला त्याचा स्पर्श चांगला वाटत होता, म्हणून मी त्याला चिकटले आणि मजे घेऊ लागले की म्हातारा काय करतो पाहू. मग त्याने माझ्या मांडीवर हात फिरवत माझ्या ड्रेसवर केला आणि माझ्या कमरेवर त्याचा पाय ठेवला आणि ब्रा उघडून लागला आणि काढून टाकले. आता मला मजा येत होती आणि त्याचा स्पर्श चांगला वाटत होता. मग तो माझी ब्रा उघडू लागला आणि माझे तोंड त्याच्या दिशेने केले आणि मला चुंबन घेत माझी ब्रा काढली. मग त्याने मला त्याचा दांडा हातात दिला. तो फक्त अंडरवेअरमध्ये होता आणि मी पण त्याच्या दांड्याला कुरवाडू लागले होते. आता त्याने माझी पॅन्टी काढली. तो माझे उरो चोपू लागला. तर मी एकदम मस्त झाली. आता तो माझे उरो चोपत माझ्या उरोजंवर हात फिरवत त्याच्या जिभेने माझ्या चिरच्या दाण्याला चाटू लागला आणि मी वेड्यासारखी झाली. तेवढ्यात कोणीतरी लाईट चालू केली. तर मी घाबरले, पण लगेचच लाईट बंद झाली. मग माझ्या शेजारी जागा बघून कोणीतरी झोपले, कारण मी म्हाताऱ्याला चिकटले होते आणि शेजारी जागा मोकळी झाली होती. आता मी घाबरले होते आणि म्हातारा माझी चीर चाटून मला वेड लावत होता. मग माझं लक्ष माझ्या ड्रेस आणि ब्राकडे गेले तर मला समजले की माझे कपडे त्या बिछाण्यावर आहेत. तर मी घाबरले आणि माझे लक्ष जळण्यावरून माझ्या कपड्याकडे गेले. मग मी म्हातारला दूर करू लागले तर तो म्हणाला थांब आणि त्याने मला पकडले. आता मी फसले होते आणि मला बेचैनी होत होती. मग मागून आलेला माणूस माझ्या चादरीत घुसू लागला आणि माझ्या गांधीवर हात फिरवू लागला. तर मला वाटले की त्याला कळले आहे की शेजारी काय झालेले आहे. मी म्हटले प्रीती, आज तू तर मेलीच. मग मागचा माणूस माझा हात पकडून लंदावर ठेवू लागला. त्याने धोती घातली होती ती बाजूला करून तो त्याचा दंडा माझ्या हातात देत होता. इकडे तो पहिला म्हातारा माझ्यावर येऊन मला किस करू लागला आणि त्याचा दांडा माझ्या चिरवर ठेवून आत टाकू लागला. मग 2 ते 3 वेळा त्याचा दांडा घसरला, पण नंतर त्याचा दांडा माझ्या चिरीत थोडासा आत घुसला आणि माझ्या तोंडून आह निघाले आणि मी मागे सरकले. मग मागचा माणूस त्याचा दांडा माझ्या मागच्या 2 गोळे बाजूला पाकून थूक लावून सेट करू लागला आणि आत टाकू लागला. आता माझी फाटेपर्यंत हा कुठं मला सोडते. आता मला घाम फुटला होता आणि इकडे तो पहिला म्हातारा त्याचा दांडा हलवून मला जाऊ लागला होता. आता मला मागच्या माणसाची भीती होती की हा कोण आहे आणि मी त्याचा दांडा माझ्या मागून आत घुसू देत नव्हते. आता मी माझे अवयव टाईट करत होते आणि तो आत घुसवायचा प्रयत्न करत होता. मला वाटले की आता पहिला म्हातारा पाणी सोडणार आहे आणि मी त्याला हटवू लागले, पण त्याने मला जोरात धरले आणि 3-4 धक्क्याने त्याने पाणी सोडले.
आता मी रडू लागले होते, कारण मला एकदम नको होते. आता मी जवण्याने वैतागले आणि म्हाताऱ्याने त्याचा लंड काढला आणि अंडरविअर घालून वेगळा झाला. आता मागच्या माणसाने मला दुसरीकडे ओढले आणि चादर बाजूला केली आणि माझे पाय पटकन वाकून माझ्यावर आला आणि त्याचा दांडा माझ्या वर ठेवून आत करू लागला. त्याचा दांडा खूप मोठा होता. माझी चीर ओली असल्याने त्याचा दांडा पटकन माझ्या चिरीत घुसला आणि तो मला किस करू लागला. मग मला समजले की त्याने दारू पिली आहे आणि तो पण म्हातारा आहे. तो पिलेला असल्याने आजूबाजूला बघत नव्हता आणि घाबरत पण नव्हता. आता त्याने मला जोराने ठोके देणे चालू केले. आता मला वाटले की तो पण पाणी सोडणार आहे आणि मी त्याला हटवू लागले, पण तो मला जोराने पकडून जाऊ लागला. मग काही वेळाने त्याने माझ्या चेहऱ्यात पाणी सोडले. मग मी त्याला लगेच हटवले आणि माझी ब्रा आणि ड्रेस घेऊन हॉलच्या बाथरूममध्ये गेले. मी परत आले तेव्हा हॉलची लाईट चालू होते आणि ते दोघे म्हातारे मला पाहू लागले. मग मी बघितले की ते दोघे म्हातारे खूप घाण होते आणि आता बाकीचे लोक पण जागे होऊ लागले. म्हणून मी माझी पेंटी शोधणे ठीक नाही समजले आणि तिथून बाहेर येऊन काकूंकडे गेले. आता माझे पिरियड चालू झाले होते आणि आता सर्व ठीक होते. मी या जवण्याचा आनंद तर घेऊ नाही शकले, पण मी 2 दांड्यांची एकसोबत मजा घेतली. अशा प्रकारे आजच्या कथेचा इथेच शेवट करते.